आम्ही सीएसटी बस म्हणजे सीएसटीच्या ट्रेनमध्ये बसलो होतो, पण ती गाईज दादरला नाही बसलो नाही. सो गाईज आम्ही फायनली टॅक्सी केली आहे. सो टॅक्सीने आम्ही जाणार आहे गेट ऑफ इंडियाला जाणार आहे आम्ही. सो व्ह्यू किती सुंदर आहे. लोकेशनवर जायचं, लोकेशन कमी बाकीच्या जास्त फिरलो आणि समुद्राच्या ठिकाणी आले आणि आल्यावरती ना हॅलो गाईज अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप छान असाल. तर खूप दिवसांनी मी व्लॉग बनवते. तर तुम्हाला आजचा टॉपिक कळालाच असेल व्हिडिओचा. तर सोलो जाणार आहे मी मरीनला. तर मरीन म्हणजे मी CSTला जाईल बिकॉज मला अजून व्यवस्थित ट्रॅव्हलिंग येत नाही, कारण की तिथे मी फक्त माझ्या फ्रेंड्ससोबत गेले होते. तर आज मी फर्स्ट टाईम पहिल्यांदा चालले आणि मी तुम्हाला त्यामागचं रिझन पण सांगते. म्हणजे ना इयरच्या स्टार्टिंगपासूनच मला मरीनला जायचं होतं किंवा म्हणजे मला बीच बघायचं होतं खूप दिवसापासून. बट मी खूप साऱ्या फ्रेंड्सला म्हटलं तर काही रिझन सांगत होते, म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम्स येत होते. बट देन मी रिअलाईज केलं की यार मी जर हॉस्टेलला एकटे जाऊ शकते एवढ्या लांब, तर मी इथे माझ्या जवळच्या ठिकाणी का नाही जाऊ शकत. सो मी आज डिसाईड केलं आहे की कोणी न असता पण मी एकटी फिरू शकते. सो म्हणून मी डिसाईड केले की मी जायलाच. सो या तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. खूप सारी मजा करूयात. म्हणजे न्यू एक्सपिरियन्स पण असणार आहे आणि काय मजा करते मी तुमच्यासोबत शेअर पण करेन. सो तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. सो कंटिन्यू करूयात व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. हो हॅलो गाईज, तर मी रेडी झाले. माझं आउटफिट मी तुम्हाला नंतर दाखवते. बट माझ्यासोबत आता शिवानी पण येते. मी तिला कॉल केला होता. सो ती रेडी आहे यायला. तर आत्ताच 2 वाजायला आले तर आम्ही पटकन निघतो, कारण की येताना खूप गर्दी असेल. सो या तर कंटिन्यू राहा. सो आत्ताशी निघले, 2 वाजलेत माहिती आहे का. आणि मी शिवानीला सांगितलेलं कधीची तयारी करायला, अजून तयारीच करते यार. एवढा लेट होतोय ना आम्हाला जायला. बट एनिवे तर असा आउटफिट आहे माझा. खाली ब्लॅक पॅन्ट घालते. फॉइल्स एवढा आहे साईडला, पण डोंट काही म्हणते. पटकन जाते मी आता, म्हणजे तिला आधी घरी जाऊन बाहेर काढते मी, घरी जोपर्यंत निघणारच नाही ती. सो गाईज फायनली आम्ही आता निघालोय. रिक्षात बसलो. आता पटकन जातो, कारण की आत्ताच 2:30 वाजले. सो फायनली आम्ही बसलो ट्रेनमध्ये. गाईज आम्ही CST बस म्हणजे CSTच्या ट्रेनमध्ये बसलो होतो. बट गाईज दादरलाच आम्ही दादरलाच उतरलोय. बट आम्हाला एक्झॅक्ट माहित नाही आता कुठून जायचं. बट बघतो आता कोणाला तरी विचारून येते. सो गाईज आम्ही फायनली पोहोचलोय CSTला. तर भूक लागते हो, म्हणजे 4 वाजलेत लिटरली. आता थोड्या वेळाने अंधारच होईल. पटकन जातो आम्ही. आणि तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला ना काय होतं का, ट्रेनमध्ये ना एक मुलगा होता. तो 10वीत पण नसेल. हां म्हणजे 8वी 9वीत असेल. तो माहिती का 1 घंट्यापासून आमच्याकडे बघत होता. माहिती का, पहिले माझ्याकडे बघितलं, नंतर हिच्याकडे बघितलं. म्हणजे कंटिन्यू त्याचं बघणं चालू होतं. आणि त्यासोबत त्याची मम्मी पण होती माहिती का. म्हणजे यार लहान, म्हणजे एवढे लहान मुलं पण असे झालेत यार, काय बोलत. सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहू पण शकलो नाही आम्ही. ते बा इथे काहीतरी आहे, काहीतरी आहे नाही. मूर्ती आहे वाटतं. 9 वर्षाचा माझा संकल्प. हो वा, काय ग हा, म्हणजे फोटो काढता वाटतं. सो आमच्या दोघींना पण एक्झॅक्ट माहीत नाही आहे कसं जायचं आहे. बट आम्ही विचारून जाणार आहोत. सो या देखते हैं आगे के एपिसोड में. देखते रहो हमारे साथ क्या क्या होता है. भाई साहब ये देखो ना, देखो ना गाइस, देखो ना गाइस, देखो ना, करो ना, देखो ना गाइस, ये देखो. सो गाइस आम्ही फायनली टॅक्सी केली आहे. तर टॅक्सीने आम्ही जाणार आहेत. कुठे जायचं गं? हां गेट ऑफ इंडियाला जाणार आहे आम्ही.
सो व्ह्यू किती सुंदर दिसते कारण की खूप दिवसाने आले मी. सो या मी पण सेमच. आता तर वाजलेत 4 वाजलेत. स्टॉप बस स्टॉप म्हणजे एक्झॅक्ट आम्हाला माहित नाही कारण की कसं आम्ही प्रत्येक वेळेस फ्रेंड सोबत येतो ना, तर आता आम्ही दोघीच आहेत म्हणून आम्हाला दोघींना पण येत नाही माहिती का, आम्ही ट्रॅव्हलिंग जास्त करत नाही. सो तरी पण आता आम्ही कशाबद्दल चाललोय. सो या सो फायनली गाईज आम्ही गेट ऑफ इंडियाला पोहोचलो आहे. सो आम्ही त्या टॅक्सीमध्ये बसलेलो ना, त्यांनी आम्हाला काय सांगितलं की 30 रुपीजपर्यंत होती. बट त्यांनी एवढं फिरवलं ना आम्हाला, तर किती 130 रुपीज झाले. सो असं तर होतच राहतं. बट एनिवे इथून व्ह्यू बघा. सो आता पटकन बाहेर जातो तिथे आणि त्यानंतर परत स्टेशनला जाऊ. सो गाईज आम्ही आता रिटर्न चाललो आहे कारण की मला काय वाटलेलं की कुठे गेलेलो का आपण, गेट ऑफ इंडिया इथून ना बीच असेल, बट मी विसरून गेलेली की तिथे फक्त बोटिंगसाठी आहे. नाही, पुढे बीच आहे पण आम्ही जरा आमचे पैसे पैसे पण नव्हते. नाही आणि म्हणजे म्हणून आम्ही कन्फ्यूज होतो म्हणून आम्ही रिटर्न परत CSTला आलोय. आणि इथून आम्हाला दादरचं माहिती आहे कारण की मी खूप वेळा गेलोय. सो तिथे जाऊ आता. पण खूप भूक लागली तर आधी खाऊन घेतो. नाही बस माहित नाही. या लोकांची ट्रिप आली चले. सो फायनली गाईज आम्ही येऊन दादरला आलोय. शेवटी दादरला माहिती होतं आम्हाला क्योंकि हमें बहुत लूटा. हो ना यार, म्हणजे आम्ही जाणार होतो म्हणजे ना, पण तिथे माहिती आहे का ऑलरेडी त्या टॅक्सीवाल्याने खूप जास्त पैसे घेतले आम्हाला फिरवलं आणि आम्हाला चुक्या पण. हां. सो आता आम्ही आले. मला बीच बघायचं होतं फायनली. सो इथे बीचवर आलोय आम्ही. चौपाटी हो, तर पटकन थोडेसे फोटो वगैरे काढून घेतो अँड देन सो आता फायनली आम्ही पोचलो होतो. थोडेसे फोटो काढले कारण की एवढा अंधार झालाय ना बघा. एवढा अंधार झाला त्यातनं तिथे एवढे असे घोड्याची राईड आहे ना, ते इतके मध्ये येत आहेत ना लिटरली खूप जास्त. सो या तर आता आम्ही रिटर्न चाललोय घरी. म्हणजे केसांचे हाल झाले. या माझी सगळी लिपस्टिक गेले. एवढी सारी लिपस्टिक लावून आलेली. तो ठीक आहे. एक वडापाव खाल्ला आणि सगळी गायब. हा ना, म्हणजे आम्ही फिरलो कमी. सॉरी, जे लोकेशनवर जायचं ते लोकेशन कमीच, बाकीचे जास्त फिरलो. आणि समुद्राच्या ठिकाणी आले आणि आल्यावरती ना फक्त असं करा, फ्री मध्ये मीठ भेटायचं. कैसा लगा मेरा मजाक? मला वाटलं काहीतरी इम्पॉर्टंट सांगते बाई. कर ना एकदा. नको नको यार किती हे येतं. सो ठीक आहे, आम्ही जातो आता. आता आम्हाला परत टॅक्सी भेटणं खूप मुश्किल होईल. हा एक मोठा टास्क आहे. सो आता आम्ही पेतोय थंड. स्ट्रिंग प्यायचं नसतं गाईज, पण तरी पण मला स्ट्रिंग आवडतं. सो मी स्ट्रिंगच पिणार आहे. बिकॉज इससे मेरे को अच्छा लगता है. ऐसा कुछ नहीं है गाइस. बाय बाय. इतकी गर्दी होती. आम्ही हा नाही, अरे इतके छान
छाती दबली होती आणि का श्वास पण घेता येत नव्हता. त्यात बायका चढताय उतरताय. हो आमची पटकन घरी जातो आम्ही. या दुकानाला लागले. हो ना. आम्ही चाललो आता घरी. काय फायदा नाही. आणि फक्त इकडे तिकडेच फिरलो. इकडे तिकडे ही ट्रेन एवढाच आजचा प्रवास होता आमचा. आणि पूर्ण चेपून आलं. एवढा स्ट्रगल केला आम्ही. सो गाईज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा.